ते बघा ट्रेडर्स, आपण इथं एक पुट साईडचा ट्रेड प्लेस करणार आहोत, कारण की बघा जर बघायचं असेल तर मी जवळपास नाहीतर मग वरती आपण इथं बाय करणार आहोत पुट, कारण की मार्केट एकदम तुम्हाला दाखवतो मी. हे बघा एकदम वरती गेला आणि इथनं हे बघा त्या ट्रेन लाईनच्या साह्यानं वर गेला आणि इथनं आपल्याला एक फॉल दाखवलेला आहे आणि मार्केट आज पूर्ण निगेटिव्ह आहे. त्यामुळे आपण फक्त निगेटिव्ह ट्रेड प्लेस करणार आहोत. 1 मिनिटमध्ये येऊ, कारण की आपल्याला स्कॅल्पिंग करायची आहे. स्कॅल्पिंग ही 1 मिनिटवरच बेस्ट राहते. आपण इथं क्वांटिटी घेऊ, मार्केट ऑर्डर 1 94 95. थोडंसं खाली भेटायला पाहिजे होतं आपल्याला इथं, याच्या आसपास 92च्या आसपास भेटायला पाहिजे. ओके ओके, खूप वरती चाललं आहे. 92 30 91. यानं तर पूर्ण रेटच बनवली. बघा आपण लाईव्ह स्कॅल्प करू. तिथं एक ट्रेड प्लेस केला आपण 800 731 821. हा इथनं जवळपास 100च्या आसपास जायला पाहिजे. 100ला आपण ह्याला बुक करून टाकू, नंतर मग अगोदरच, कारण की स्कॅल्पिंग आहे त्याच्यामुळे जास्त वेळ आपण होल्ड नाही करू शकत. 3 मिनिट. ओके, ते कॅन्डल क्लोजिंग होती आहे. होल्ड 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 होल्ड. मार्केट आज पडतंय बघा, पूर्ण सेलिंगमध्ये आहे, त्यामुळे आपण इथे एक सेलिंगचा ट्रेड प्लेस केलेला आहे. 96 95. वर 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 मार्केट पडलं पाहिजे. नो 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 नो. आपण इथं ऑर्डर प्लेस केली आहे बघा. जवळपास आपली ऑर्डर 93च्या आसपास लागली असेल. 94ला 94 33ला. ओ एकदा एक पाहिजे आपल्याला, एक बॉम्ब पाहिजे. एक कॅन्डल पाऊस करतोय, पाऊस पाऊस पाऊस. 81. ओ यानं तर पूर्णच रिव्हर्स केला. वेट होल्ड करू, काय अडचण नाही. 90च्या आसपास याच्यातून आपण एक्झिट करू. कारण की इथं पूर्ण कन्व्हिक्शन होता की मार्केट पडणारच आहे म्हणून, कारण की आज सकाळपासून डायरेक्ट गॅप डाऊन ओपनिंग झाली आहे. मार्केट वर जाऊन पुन्हा इथे रिजेक्शन घेतला आणि खाली येत आहे. जास्त नाही दाखवू शकत, कारण की आपण स्कॅल्पिंग करतो. 1196 1 1 1 1 1 1 1 1 मोर 1200.
96वरच थांबतंय. एक स्कॅल पाहिजे आपल्याला. एक 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 वन मूव. एक बूम. एक कॅन्डल क्लोजिंग होते. या कॅन्डलमध्ये आपल्याला दाखवायला पाहिजे 96, 97, 97, 99. एक्झिट. ओके, प्रॉफिट झालेला आहे आपला. आपण बरोबर 100ला एक्झिट केला. मी म्हणलं होतं ना आपण 100ला एक्झिट करू. बरोबर 100ला एक्झिट केला आणि 94ला बाईंग मारली होती. आज असा आपला 1900 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. मी याच्यासाठी नाही दाखवला की समजा PNL किती होईल, काय होईल, प्रॉफिट किती होईल म्हणून. परंतु मार्केटमध्ये स्कॅल्पिंग एक आपल्याला फक्त मुवमेंट पाहिजे. आपण 2-4 पॉईंट जरी पकडले तरी खूप आहेत. आपल्याला ते पकडता आले पाहिजे. बाकी सगळा गेम फक्त क्वांटिटीचा आहे. क्वांटिटी जेवढी तुम्ही वाढवताल तेवढं तुम्हाला प्रॉफिट होईल. हां, परंतु जर समजा निगेटिव्ह जर गेला त्याच्यात लॉस पण होत आहे. हे काय, मीच जवळपास ऑर्डरमध्ये दाखवतो. 2000च्या आसपास मायनसमध्ये गेलो, परंतु धीर धरला आणि मग लगेच इथं रिव्हर्स ट्रेड प्लॅन केला होता. हा बघा इथं ज्यावेळेस ही कॅन्डल, एक मिनिट, ही कॅन्डल इथं बनली ना, ही रिजेक्शन कॅन्डल, त्याच वेळेस वाटलं की आता ट्रेड मार्केट रिव्हर्स झालं म्हणून. कारण की इथं आपला डे हाय होता. आज मार्केट ओपन झालं होतं आणि मार्केटमध्ये डे हाय डे लो हे खूप मॅटर करतात. आणि तसंच सपोर्ट रेजिस्टन्स पण खूप महत्त्वाचे आहेत. इथं डे हायवर आला होता आणि इथं चांगल्या प्रकारे मार्केट फक्त स्लो 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 इथनं वर जाऊ लागलं. हे बघा, मार्केट इथं मोठ्या मोठ्या कॅन्डल बनवत होता. ही कॅन्डल, ही ग्रीन कॅन्डल मोठी, ही मोठी, इथं पण मोठी बनवली होती सपोर्टवर. परंतु ज्यावेळेस नंतर मार्केटने ह्या 2 रेड कॅन्डल बनवल्या, म्हणजे इथं सेलर मार्केटमध्ये आले. आणि हा बघा, ग्रीन कॅन्डल एकदम स्मॉल बनवल्या. याच्यामध्ये फक्त एक रिटेलर बाईंग झाली आणि इथं सेलिंग झाली. आता इथं समजलं की समजा इथं एक रिटेलर बाईंग आहे आणि इथं सेलरनं क्वांटिटी टाकायला सुरुवात केली. त्यामुळं मी वाटच पाहत होतो की कधी एक रिजेक्शन कॅन्डल मिळते म्हणून. आणि ती रिजेक्शन कॅन्डल इथं भेटली आणि नंतर मग मी ट्रेड पंच आउट केला या ठिकाणी आसपास. अगोदर लॉस पण झाला होता. मार्केटनं मला पण ट्रॅप केला होता. ऑर्डर दाखवतो बघा. मोबाईलवर पण आपण ट्रेडिंग करू शकतो. असं का नाही काही की आपल्याकडे लॅपटॉपच पाहिजे आणि हेच पाहिजे. नो नीड, काही गरज नाही. फक्त तुम्हाला एक बेस्ट कन्व्हिक्शन पाहिजे की आपण या ठिकाणी घेणार आणि इथं विकणार. आपल्याला समजलं पाहिजे मार्केट, बस एवढंच पाहिजे, बाकी काय नाही. हे बघा, सुरुवातीला मी 97ला घेतला होता, 101ला विकला. माझा मेजर लॉस 114, 19, 125, 21, 124, 22, 132 रिजेक्ट झाले, 103, 99, 104, 101,
74 73 आणि हाफ फूटमध्ये घेतला होता. ह्या एंट्री कॉलच्या होत्या. 83 वर बाय केला, 87 वर, 94 100. म्हणजे SL 2-3 पॉईंटचे एकदम छोटे छोटे बघितलं असेल तुम्ही. हे बघा कुठं लागला आपला SL. 14 बाय केला, 19 25 125ला घेतला, 121ला 4 पॉईंट SL दिला. आणि टार्गेट पण किती घेतला आपण आता, 5 पॉईंट. म्हणजे 4 ते 5 पॉईंट खूप जास्त आहे हो. जर तुम्ही रिटर्न बघितलं पर्सेंटेज वाईज तर एक बेस्ट रिटर्न आहे. आपण त्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे की आपल्याला रिटर्न किती भेटते. मार्केटमध्ये जास्त वेळ नाही, फक्त एक अर्धा पाऊण तास स्कॅल्पिंग करणं योग्य आहे. अर्धा पाऊण तास स्कॅल्पिंग करून आपण ह्याच्यातनं बाहेर पडायला पाहिजे. तर काही नाही, अशा प्रकारे आपण मोबाईलवर पण ट्रेडिंग करू शकतो. फक्त आपल्याला एक ते मोबाईल चालवता म्हणजे व्यवस्थित आपल्याला त्याचं करता आलं पाहिजे. आणि ते दुसरं कोणी नाही करू शकत, आपण स्वतः ते डेव्हलप केलं पाहिजे. प्रॉफिट लॉसचं काही नाही, ते होत राहतात. दिस इज द पार्ट ऑफ गेम. अशा प्रकारे आपण हे बघा प्रत्येकजण आपापल्या म्हणजे समजा मोबाईलमध्ये करू शकतात. असं नाही की तुमच्याकडं लॅपटॉप नाही मग तुम्ही कसं करणार, तुमच्याकडं मोठा सेटअप पाहिजे. काही गरज नाही, नो नीड. फक्त तुमच्याकडे एक ॲनालिसिस करण्याची क्षमता पाहिजे. तुम्ही त्यावर तुमचं ट्रेडिंग करू शकता. आणि ओव्हर ट्रेडिंग जास्त करायची नाही. ओव्हर ट्रेडिंग केली की माणसाचा फटका बसतोच, गेम होणारच. नो कनेक्शन. नाही, हा बघा हा सेलिंग झोन आहे. इथं मागच्या वेळेस म्हणजे अगोदर सेलरनं सेलिंग केलेली आहे या ठिकाणी. म्हणजे ज्यावेळेस मग खालच्या साईडनं म्हणजे ज्यावेळेस ऑप्शनमध्ये ब्रेकआउट होईल त्यावेळेस आपण एक सेलर कोणत्या ठिकाणी आहेत हे बघायला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आपलं ट्रेड पंचअप करायचा. हा माझा फर्स्ट लाईव्ह ट्रेड व्हिडिओ आहे. मी लाईव्ह करत नाही, परंतु म्हणलं चालू करावं. आपल्या सहकाऱ्यांनाही त्यातून थोडं शिकता येईल. जे काही शिकायचं असेल शिकून घ्यायचं, नाही बरोबर वाटलं सोडून द्यायचं. म्हणजे नाही समजलं तर विचारायचं, पण तर समजून घ्यायचं. बस आज आपण इथं आपला ट्रेडिंग बंद करतो आहे. स्टे ट्यून, भेटू उद्याच्याला. हे बघा आपल्याला लॅपटॉपची वगैरे काही गरज नाही. जिथं मोबाईल तर आपल्यासोबत असतोच. मोबाईल काढला, सेटअप दिसला, ओके चालू, आपला बिझनेस चालू आहे की नाही. चांगल्या प्रकारे एकदम मस्त, नो नीड. कोणाचं टेन्शन नाही, काय नाही. हां आता इथं घेऊ शकतो बघा. हे बघा ब्रेकआउट झाला 105 पर्यंत, मिनिमम 105 पर्यंत. हे बघा हा इथं त्यानं सपोर्ट घेतला होता आणि आताच ब्रेक केला आहे. ब्रेक केला 105च्या वर जायला पाहिजे. 105 बघा तुम्हाला लाईव्हमध्ये बघा. हे बघा दाखवतो. म्हणजे तुम्हाला एक कन्व्हिक्शन करता आलं पाहिजे की मार्केट बुवा अशा प्रकारे चालतं आहे आणि आपण कोणत्या पद्धतीनं मार्केटमध्ये टिकतो हे खूप महत्त्वाचं आहे.
99. आणि जास्त लालच करायची नाही. ओव्हर ट्रेडिंग कमी झाली पाहिजे. जर ओव्हर ट्रेडिंग ओव्हर ट्रेडिंग जर केली तर आपला नक्कीच गेम होणार म्हणजे होणार. हे बघा 102, 103, 103च्या आसपास गेला. 105 तो जाणारच आहे, विषयच नाही. त्याला ते टच करायचं आहे. करायचं म्हणजे करायचं. त्याच्याशिवाय इथं जे समजा सेलर बसलेले आहेत, इथं जे बायर होते, इथं ज्यानं बाय केला ते डायरेक्ट इथं सेलिंगमध्ये आले. म्हणजे इथं या एरियामध्ये सेलर अवेलेबल आहे आणि त्यांचे इथं स्टॉप लॉसेस पडलेले आहेत. हे स्टॉप लॉस हिट करण्यासाठी मार्केट वरती येणारच. अशा पद्धतीनं आपण एक सोप्या म्हणजे विदाऊट लॅपटॉप फक्त मोबाईलवर पण ट्रेड करू शकतो. पूर्ण ॲनालिसिस करायचं. ज्यावेळेस आपल्याला ट्रेड पंचअप करायचा असेल त्यावेळेस क्लिक ओके. ट्रेड वगैरे आपण इथून पंच करू शकतो, काय इश्यू नाही. ओके. हे फक्त मी लाईव्ह ट्रेडिंगसाठी अकाउंट ओपन केला आहे. ओके. हे जास्त म्हणजे जाऊ शकतं 105 पर्यंत जाणार आहे. बघा तुम्ही पण बघा. 101, 103, अगोदर 103च्या वरच त्यानं स्पाईक मारलेला आहे. ओके. चला ओके. आजचं आपण इथंच बंद करतो आहे. भेटू उद्याच्याला. उद्या जर समजा ट्रेड पंचअप केला तर नक्कीच तुम्हाला अपलोड केला जाईल आणि तुम्ही त्यातून शिकू शकता. ओके बाय. तुम्ही पण कळवा तुमचा ट्रेड कसा झाला तर आणि तुम्ही कशा प्रकारे ट्रेडिंग सेटअप वापरता. ओके. भेटू उद्या.